मग प्रश्न येतो की LCNC नक्की वापरायचं कधी? जेव्हा इंटरनल ॲप्स, फॉर्म्स, अप्रूव्हल वर्कफ्लो हवे असतील, तेव्हा LCNC हे बेस्ट चॉईस असेल. जर तुम्हाला MVP किंवा POC लवकर बनवायचा असेल, तर देखील तुम्ही LCNC वापरू शकता. स्मॉल ते मीडियम बिझनेससाठी सोल्युशन हवं असेल, तर LCNCचा वापर करू शकता. टीमला कोडिंग नाही, पण सोल्युशन हवं आहे, तेव्हा देखील तुम्ही विचार करू शकता LCNCचा. मग ते कधी वापरू नये, जेव्हा करोडो युजर्ससाठी तुम्ही कन्झ्युमर ॲप बनवतात, रिअल टाईम गेमिंग किंवा स्ट्रीमिंग ॲप बनवत आहात. तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये सिक्युरिटी इन कॉम्प्लियन्स खूप क्रिटिकल आहे. तुमच्याकडे खूप सारे कस्टम AI, ML अल्गोरिदम आहेत. अशा वेळी LCNC तुम्ही वापरू शकत नाही. तर मित्रांनो, बॉटम लाईन काय आहे, तर LCNC हे खूप पॉवरफुल टूल आहे, पण ते सगळ्यांसाठी, सगळ्या सिच्युएशनसाठी नाही आहे. योग्य ठिकाणी वापरलं तरच वेळ, पैसा, मेहनत तिन्ही वाचतील. चुकीच्या ठिकाणी तुम्ही ते फोर्स केलंच तर फ्रस्ट्रेशन येईल. म्हणूनच स्मार्ट डिसिजन घ्या आणि आधी प्रॉब्लेम समजा आणि मग टूल निवडा.